Hi, welcome back to my channel Bread and Bhakri Vlogs. आजचा आपला व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ आहे. इकडे मी कलेजी टिटा विदाउट कांदा बनवणार आहे. सर्वात अगोदर कलेजी टिटा छानपैकी धुवून त्याचे छोटे छोटे पीसेस केले सो दॅट ते व्यवस्थित शिजतं. कढईमध्ये तेल तापवलं. तेल जसं तापलं त्याच्यामध्ये मी काळी मिरी टाकली. ते तेलचं टेस्ट एनहान्स करते. त्यानंतर मी इकडे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला होता तो मी ॲड केलेला आहे याच्यात. मग मी याच्यात खूप सारं आलं लसूणचं पेस्ट जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं ते ॲड केलं. याच्यात कांदा नसल्यामुळे हे आलं लसूणचं पेस्ट खूप टाकावं लागतं सो दॅट कन्सिस्टन्सी इज रिअली गुड. मीठ ॲड केलं ॲज पर टेस्ट. त्यानंतर हळद, आपला घरचा आगरी मसाला तुमच्या टेस्टच्या हिसाबाने तुम्ही ॲड करू शकता आणि लाल मिरची पावडर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून तेल वरती येईपर्यंत ते परतवत राहायचं. मग त्यानंतर जे कट केलं होतं मी ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं कलेजी टिटा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून 5 to 10 मिनिट्स मी त्याला झाकून ठेवलं. याच्यात मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. इट्स जस्ट दॅट त्याचं सॉल्ट आणि जे झाकून ठेवल्यानंतर ते आपोआप तेल वरती आलं की त्याची टेस्ट व्यवस्थित लागते. साईड बाय साईड मी इकडे गरम गरम पराठे बनवत होते बिकॉज भाकरी ऑफकोर्स मला वेळ नाही आहे भाकरी बनवायला आणि मला येतसुद्धा नाही एवढी व्यवस्थित. सो हे पराठेबरोबर खायला मजा येते. आणि हा ट्रायंगल पराठा का, बिकॉज हे लहानपणापासून मी खात आले म्हणून मला हा ट्रायंगल पराठा खूप आवडतो. टेस्ट याची सेम लागते बट इट गिव्स मी अ नॉस्टॅल्जिक फीलिंग ऑफ इटिंग ट्रायंगल पराठा विथ एव्हरीथिंग दॅट आय लव्ह दॅट इज नॉन व्हेज. आणि साईड बाय साईड मी चेक करत राहिली की याला पाण्याची गरज आहे. ते खूप आटलं होतं म्हणून मी त्याच्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. मस्त रेडी झालेलं आहे आपलं झटपट रेसिपी. गरम गरम पराठा, कलेजी, कांदा सर्व केला. मग पटापट पप्पांना रिव्ह्यू विचारला तर पप्पा बोलले 1 नंबर. तर आपला व्लॉग इकडे संपला आहे. असेच रेसिपी बघायचे असतील तर लाईक, शेअर आणि फॉलो जरूर करा. ओके, बाय.